एकूणच माध्यम स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न कायदा करण्याच्या माध्यमातून करण्यात आला, त्याचं सगळं लक्ष हे डिजिटल मीडिया आहे, लक्षात घ्या। कारण की सगळ्या प्रकारचे पत्रकार हे विकाऊ असतात, पैशांमुळे सगळेच कामं होतात असं म्हणणारे अनेक मॅनेजर आता राजकारणात आलेले आहेत। त्यामुळे आधी आपण पाहत होतो की लीडर्स लोक राजकारण करायचे, नेते असायचे, नेतृत्व गुण असायचे। आता लीडर लोक राजकारण करत नाही, मॅनेजर लोकांचं राजकारण आहे। आणि मग प्रत्येकाला आम्ही मॅनेज करू शकतो अशा प्रकारचा आविर्भाव आणि अशा प्रकारचा एक दुराभिमान बाळगून ते लोक वागत असतात। तुम्ही प्रत्येक कोणत्याही गावाचं नाव सांगा, तिथले आपण मॅनेजर सांगू शकतो। म्हणजे जसं आता जळगाव आहे, समजा जळगाव घेतलं, तिथले महाराष्ट्राचे मॅनेजर आहेत गिरीश महाजन। काही काम सांगा, आम्ही मॅनेज करून देऊ, आणि मग त्यांना त्यांचा पक्ष संकटमोचक म्हणतो। महाराष्ट्रावर जे संकट आणणारे लोक आहेत ते पक्षासाठी संकटमोचक असू शकतात, पण मग आपण त्यांच्याबद्दल बोलणार का? कारण त्यांच्या खिशात बंदूक पण असते, त्यांनी काढली आहे बंदूक अनेकदा। मग बंदुकीला घाबरणार नाही, बंदुकीच्या गोळीला घाबरणार नाही, तुम्ही आमच्या लेखणीला घाबरलं पाहिजे असा आत्मविश्वास दाखवणारे पत्रकार हे डिजिटल मीडियामधूनच आता तयार होऊ शकतात। कारण की मोठे मोठे मीडिया हाऊसेस आता विकत घेतले गेले।